ठाणे महानगरपालिकेमध्ये युती होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. कारण का मध्यरात्री भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबरीनं खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के यांच्यात एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे आणि सकारात्मक सगळ्या गोष्टी पुढे येतील असं स्पष्ट होतं आहे. जो फॉर्म्युला ठरला आहे तो नेमका फॉर्म्युला काय आहे, भाजपने किती जागा मागितलेल्या आहेत, भाजपची नेमकी भूमिका काय आहे, या सर्ववर बोलण्याकरता आपल्यासोबत ठाणे महानगरपालिकेचे मुख्य निवडणूक प्रभारी भाजपकडून निरंजन डावखरे आहेत, आमदार निरंजन डावखरे. डावखरे साहेब, मध्यरात्री बैठक झाली, सगळे आपल्या दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेते होते. काय साधारण ठाणे महानगरपालिकेच्या युतीबाबत चर्चा झाली? मी मुळात आपण महायुतीमध्ये ही निवडणूक लढण्याचा निर्णय हा निश्चित झालेला आहे आणि त्याच्यामुळे एक चांगल्या पद्धतीने दोन्ही पक्ष एकत्र मिळून ताकदीने ही महानगरपालिका इलेक्शन लढतील या संदर्भातली भूमिका ही पक्षाने घेतलेली आहे. फॉर्म्युला एक ठरला असं सांगितलं जातं की साधारणपणे 81 जे आहेत जागा शिवसेनेला, 45 जागा भाजपला आणि उरलेल्या 5 जागा जे मित्रपक्ष म्हणजे जसे RPI किंवा आनंदराज आंबेडकर जे शिवसेनेसोबत आहेत. तर हा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला का किंवा आणखीन काय त्याच्यामध्ये बदल होणार आहेत का? नाही, फॉर्म्युला तुम्ही म्हणताय तसं आता तुमच्याकडनंच मला कळतं आहे, पण फॉर्म्युला असं काही निश्चित अजून नाही. याच्यामध्ये दोन्ही पक्षांना सन्मानपूर्वक या सीट्स निश्चितपणे सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनाने हे त्या तिकडे भेटतील आणि त्याचबरोबर आपले जे महायुतीचे घटक पक्ष आहेत त्यांनाही सामावून घेण्याच्या दृष्टिकोनाने सीट शेअरिंग होणार आहे. मग ह्याच्यामध्ये आता ह्या सगळ्या सीट शेअरिंगमध्ये 50-50%चा फॉर्म्युला समोर येत होता. तर तो किंवा काहीतरी म्हणजे युती होते पण काहीतरी कुठेतरी ठरलं असेल ना, त्याशिवाय चर्चा एवढ्या पुढे गेल्या नाहीत. नाही, निश्चितच ठरलं एकच आहे आणि फॉर्म्युला एकच आहे की येत्या ठाणे महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये महापौर हा महायुतीचा असणार, हा एकमेव फॉर्म्युला. मग महायुतीमध्ये 2 पक्ष आहेत सध्या, भाजप आणि शिवसेना. मग त्या दोनपैकी कुठल्या पक्षाचा महापौर असेल? नाही, ते महायुतीचा असणार, त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणाचाही असणं हा पेक्षा या विचारधारेचं असणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे ठाण्याच्या विकासासाठी जो राज्याकडनं आणि केंद्राकडनं एक फार मोठा योगदान लागतो. माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज आपण बघतो आहे की राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात विकास होतो आहे आणि त्या गोष्टीवरच लोकांनी विश्वास ठेवून नगरपालिकेच्या निवडणुकीमध्येही भरघोस मतदान केलं आणि त्याच्यामुळे महानगरपालिकेलाही निश्चितपणे तेवढ्याच पद्धतीने लोक हे महायुतीला मतदान करणार. पण एक मुद्दा दोघांनाही, आपल्याला आणि शिवसेनेला, कुठेतरी भीतीचा ठरतो आहे का? कारण ज्या पद्धतीनं दोन्ही पक्षांनी इन्कमिंग करून घेतलेलं आहे, आता युती झाल्यावरती तर सीट शेअरिंग करताना बऱ्याच लोकांना डच्चू द्यावं लागेल किंवा बऱ्याच लोकांना नाराज करावं लागेल. तर तो कुठेतरी एक त्रासदायक ठरतो आहे का मुद्दा? नाही, बघा, कार्यकर्ता नाराज होणं हे स्वाभाविक आहे, पण त्यांनी आपली भावना आमच्याकडे व्यक्त करणं हे त्याची अपेक्षा की आम्ही त्याला न्याय देणं हे नैसर्गिक आहे आणि या संदर्भातली भूमिकाही आम्ही निश्चितपणे घेणारच आहोत. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे हा शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे पक्षाने घेतलेला निर्णय हा अंतिम आहे आणि त्या पद्धतीनेच आपल्याला चालायचं आहे. हा त्याची भूमिका निश्चितपणे राहणार. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराचा ताकदीने प्रचार करणार. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवीन युती किंवा नवीन आघाडी तयार झालेली, ते म्हणजे राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोघंही एकत्र आलेले आहेत. ठाकरे ब्रँड म्हणून त्यांनी सगळं प्रेझेंट केलेलं आहे. किती चालेल ब्रँड? मी मुळात नगरपालिकेच्या इलेक्शनलाही हे खालच्या स्तरावरती सगळे एकत्रच इलेक्शन लढत होते आणि त्याचं इफेक्ट आपण बघितलं की कुठेही लोकांनी या सगळ्या ब्रँड या नावाखाली कुठे मतदान केलं नाही. लोकांनी विकासाला मतदान केलं. लोकांनी राज्याचा आज जो विकास होतो आहे त्याच्यावरती माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावरती मतदान केलं आणि त्याच्यामुळे नगरपालिकेमध्ये जो सर्वात मोठा आकडा हा आपल्याला दिसतो आहे नगरसेवकांचा, तो भारतीय जनता पार्टीचा आहे आणि मतदानाची ही टक्केवारी ही भारतीय जनता पार्टीची सगळ्यात जास्त आहे. त्याच्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्येही निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचीच सगळ्यात जास्त नगरसेवक असतील. पण त्यांचं म्हणणं आहे की जसं मुंबईचं म्हटलं तर ठाण्याचंही, ठाण्यातल्या पदाधिकाऱ्यांशी आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा की मराठी महापौर बसेल आणि तोही ठाकरे ब्रँडचाच बसेल. कारण का लोकसभा विधानसभामध्ये जी मतं पडलेली आहेत दोघांना, ते पाहता आम्ही किंगमेकर ठरू. नाही, ते स्वप्नांच्या नंदनवनात आहेत असं मला वाटतं. कारण लोकांनी जे मतदान द्यायचं ते विधानसभेला आणि नगरपालिकेला दाखवून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे हातकंगन को अर्जी क्या आपल्याला दिसतं आहे
आणि लोकांनाही माहिती आहे की राज्याच्या माध्यमांनी केंद्राच्या माध्यमांनीच आज आपल्याला शहराचा विकास करता येतो. आज स्मार्ट सिटीसारखे अनेक प्रोजेक्ट्स जे आहेत ते केंद्राच्याच मदतीने आपल्याला शहरामध्ये राबवता येतात आणि त्याच्यामुळे आपल्या शहराच्या विकासासाठी एक ट्रिपल इंजिन सरकार हे गरजेचं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता युती ही झालेली आहे, फॉर्म्युला ठरलेला आहे ते सांगत नसले तरी, पण या सर्व ठरल्यानंतरच चर्चा पुढे गेलेल्या आहेत. एवढं निश्चित झालेलं आहे आता की ठाण्यामध्ये भाजप, शिवसेना आणि त्यांचे घटक पक्ष हे मिळून निवडणूक लढवणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.